तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका ओमकार आणि माझ्या सगळ्या इन्स्टा फॅमिलीला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मग काय, आपण आलो होतो शेंदोर्णीला, आपल्याला रांगोळीची ऑर्डर होती आणि या दादाने आपल्याला रांगोळीची ऑर्डर दिली होती. मग काय, आपण मस्तपैकी मग प्लॅनिंग करत होती काय कशी रांगोळी काढायची आणि सगळी प्लॅनिंग वगैरे करून आपण मस्तपैकी पेपर वगैरे चिटकून घेतला आणि गेलो त्या सरांच्या घरी जेवण करायला. ते सर खूप गोड होते, त्यांच्या घरी जेवण वगैरे केलं आणि मग आपण निघालो मंदिराकडे आता रांगोळी काढायला. मग काय, सगळ्यात पहिले आपण रांगोळी वगैरे सगळं चाळून घेतलं आणि सरांचं एकदम बराबर एकदम ॲक्युरेट रांगोळी वगैरे घेतली बरं का. आणि हे दोन भाऊ वगैरे होते, मस्त भांडण करत होते, आमचं एंटरटेनमेंट होत होतं. मग काय, आपण मस्त मेहनत करून रांगोळी काढत होतो, कारण की आपण भोलेनाथसाठी करत होतो आणि देवासाठी कोण काही नाही करत आहे की नाही. आणि मग काय, सरांच्या फ्रेंडचं लग्न होतं आणि तिथे ना साखरपुडा लिहिलं होतं, तर सरांना जरा मराठीचा प्रॉब्लेम तर सर इंग्लिशमधून ट्रान्सलेट करत होते, तर ते शुगर केन सेरेमनी घेत होतं. शुगर केन सेरेमनी मी लिहा असलो. मग काय, 4 वाजेपासून आहे ना आपलं मग जरा रांगोळी कंप्लीट झाली. मग आपण जरा बॉर्डर केली आणि रांगोळी फायनली कंप्लीट झाली. तुम्हाला रांगोळी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. मग काय, फोटो वगैरे काढले आणि चहा प्यायला गेलो आणि कोणीतरी ना त्या रांगोळीवर फुलं टाकून दिले भाऊ. पण काय, सरांना आहे ना सगळे फुलं काढावं लागले. मग काय, निघालो घरी पोहोचल्यानंतर आहे ना मस्त 1-2 तास झोपलो आणि नंतर सत्यजित आला म्हणे आपल्याला रांगोळीची ऑर्डर आहे, तर ती कंप्लीट करायला जायची. मग काय, ती पण कंप्लीट केली. मग मुंगूस पण दिसला सरांच्या घरी गेलो तर, आणि ते म्हटलं आज पैसे भेटतील भाऊ. मग काय, रांगोळी वगैरे सगळी काढली आणि हा ब्लॉग मी इथं सेंड करतो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि रांगोळी कशी वाटली ते पण नक्की सांगा. चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.